सोशल मीडियामुळे भावांनो लोकांचं प्रेम लय मिळाले बरं का. कोण चहा पाजते, तर आज या आयुषनं काय केला विषय बघा. भावानं आज आपला मुक्काम पडल्यामुळं डबाच घेऊन आलता भाऊ. आता काय बोलायचं या भावाला? असंच प्रेम राहू दे बरं का भावा. तर काल जेनपीठला लेट गाडी खाल्ल्यामुळे आपला मुक्काम पडला होता. मग काय भिवंडीतनं आपल्याला माल होता सांगलीचा. ट्रॉफिक नसल्यामुळे जेवायला बघा एकदम बरं वाटत होतं. पुढं आल्यावर बघा मानकुली नाक्याच्या अलीकडे राव या भंगारवाल्याच्या दुकानात राव आग लागली होती. पाग राव जळून धुळा झालता. आता म्हटलं या आगीमुळं ट्रॅफिक 100% लागणार बघा. पोचलो बघा लोडिंगच्या पॉईंटला गाडी तिने लावून घेतली आणि बॉक्स मोठा असल्यामुळे पार्ट्यावर लागला म्हणायला. गाडी 10 फूट पाहिजे होती. गाडी तुमची 8 फूट असल्यामुळे माल बसतोय का नाही काय सांगता येत नाही. पार्टीवाल्याला गोडा बोलला आपण माल मात्र भरला. पण राव फाळका बसायची काय लक्षण दिसून जाईल. आता म्हणलं राव झालाय चांगला मोठा घोड. गाडी साईडला लावून फाळक्यावर 2 ठोकं टाकला बघा. फाळका एका टिपऱ्यात बसला बघा. मग काय रशिदीन मारून पेपर घेऊन आलो पुढं. मागे युस्तूर राव या भंगारवाल्याचा पाक धुळा झालता आणि सगळं जळलं बघा. अग्निशामकवाल्याची गाडी आली होती. आग विझवायसाठी राव रस्ता काय बंद केला होता. त्यामुळे ट्रॉफिक मात्र लागलं होतं बघा पाक खाडीच्या पुलापर्यंत. मग काय तिथनं आपण आलतो बघा लोणावळ्याच्या घाटात. घाट काही जाम नव्हता. झाटशिरी पास केला आणि पोचलो बघा पंपात. तात्याला म्हणलं डिझेल टाकून पोचलो बघा पुण्यात. बरेच दिवस झाले 4-5 महिने झाले आपण श्रेयस नांगरेची काही गाठ घेतली नव्हती. लहानपणीचा आपला मित्र आहे बरं का भावानो. मग काय त्याच्यासोबत थांबून मस्तपैकी पुण्यात जेवण तीन केलं आणि पुढं आलो तर बघा लागलं होतं आपल्याला ट्रॅफिक. नवले ब्रिजच्या अलीकडे राव या लेलनवाल्याची गाडी झाली ती पलटी. ती गाडी सगळी करण्यासाठी क्रेनवाला आलता उलट्या साईडनं. तर भावानं गाडी जरा सावकाश चालवत जावा. घरी आपली कोणतरी वाढवत असते. झोप आली तर झोपत जावा. माल कुठला काय अर्जंट नसतोय. तिथनं पोचतो बघा आणेवाडीच्या टोल नाक्यावर आणि गारठा असल्यामुळे कार्यकर्ता गेलता बघा शेकायला. ये म्हणलं बाबा फास्टॅग तेवढं कर. फास्टॅग केला आणि पोचलो बघा सकाळ सकाळी घरात. मग काय सगळं आवरून तीन केला बघा नाश्ता. पुन्हा गाडी खाली करायला गेल्यावर आणि भेटते नाही भेटते. मग काय तिथनं पोचलो होतो ईश्वरपूरमध्ये आणि ईश्वरपूरमधनं आपल्याबरोबर येणार होता मोशीन नाईकवडी. कारण त्या बहिणीचं साहित्य सांगलीत ना आपल्याला आणायचं होतं ईश्वरपूरमध्ये. भावाला घेतलं आणि पोचलो बघा तुंगात. तुंगाच्या पुढे आल्या बघा या रस्त्याचं मित्रांनो काम का थांबवले काय माहीत नाही. तुम्हाला जर मित्रांनो माहीत असेल तर जरा कमेंटमध्ये सांगा. आणि पोचलो बघा आपण अनलोडिंगच्या पॉईंटला. कारण आपल्याला सांगलीच्या बाहेर एक 4-5 किलोमीटर मित्रांनो गाडी खाली करायची होती. हे स्विमिंग टँकचा आपण मित्रांनो पंप भरून आलतो. मग काय हलका फुलका माल होता. कार्यकर्ता 3-4 होतं. घ्या म्हणलं गाडी खाली करून तरुणचा स्विमिंग टँक बघतो. आपण ड्रायव्हर असल्यामुळे मित्रांनो काय आपण सगळीकडे फिरतोय आणि फिरत फिरत आपण मित्रांनो पैसे मिळवतोय. हे जरा बघायला आपल्याला भारी वाटलं. पाण्यात कधी असं मित्रांनो आपण बसलो नव्हतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.